तुम्ही तुमचेच नेते एकमेकांचा काटा काढणार आहेत। मी कसा मोठा, तो येवल्यावाला मोठा, की मी नागपूरचा आलूबोंडा मोठा, हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही एकमेकांचा काटा काढणार आणि तुम्हीच चिठ्ठ्या लिहून ठेवणार कोणाच्या नावच्या? जे शांततेत आंदोलन ज्यांनी केलं त्यांच्या नावच्या। अरे त्या गोष्टी जर करायच्या असत्या तर स्वतःचा जीव जाळून घेतला नसता, 17 दिवस उपोषणं केली नसते, तुमच्यासारखे लगेच त्या आंदोलनाच्या बाजूला येऊन आंदोलन उभं केलं नसतं, किंवा लगेच त्यांनी सभा घेतली म्हणून मी तिथेच आंबडला सभा घेणार हा घाटसुद्धा घातला नसता। कारण ते जर करायचं असतं तर तुम्ही एवढ्या त्याच वेळेस कोटीची सभा घेणारा माणूस एका शब्दावरती काही करायला लोक तयार होती, पण ते काही घडू द्यायचं नव्हतं। महाराष्ट्राला जी दिशा आहे ती दिशा कायम टिकून ठेवायची होती आणि संविधानिक माध्यमातून मराठा कुणबी आहे हे दाखवून द्यायचं होतं आणि मराठा कुणबी हे आरक्षण घ्यायचं होतं आणि ते आरक्षण घेतो आहोत। कुणाचा बाप जरी आला तरी रोखू शकत नाही। आलूबोंडा येऊ द्या, लाल्या येऊ द्या, वडापाव येऊ द्या, किंवा तो येवला येऊ द्या किंवा नेवला येऊ द्या, काही फरक पडत नाही। घेतोय आरक्षण, काढतोय कुणबी नोंदी। आम्ही आमच्यात आता सध्या जोमात निघतायत कुणबी नोंदी आणि बांधवांनो आपण जोमात काढायला लागू, कारण कोर्टाने सुद्धा स्थगिती देण्यापासून नकार दिलेला आहे। हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा। आपला मित्र उदय भिस्ते पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो।